Good afternoon, everyone. This is Maitri Sukhdevi from AIMS Nagpur, and I'm currently studying third year MBBS. तर रेस्पिरेशन इन प्लांट्स हा आपण चॅप्टर ETS पर्यंत म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पर्यंत बघितला होता. आणि मी म्हटलं होतं की काही जे डायग्राम आहे म्हणजे जसं की ही क्रेब्स सायकलची डायग्राम झाली, तर याच्यामध्ये इथे प्रत्येक ठिकाणी असे डॉट डॉट्स जे दिले तर मी एकदा सगळ्या सायकल आपण एकदा लिहून काढू आणि त्यानंतर सगळे एन्झाईम्स मी एकदा सिम्प्लिफाईड करून देईन शेवटच्या चॅप्टर संपल्यावर. आणि आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पर्यंत पोहोचलो होतो. तर आता आपण पुढे जाऊया. तर आपण रेस्पिरेटरी बॅलन्स शीट पासून सुरू करत आहोत. अ, तर सुरू करूया. इट इज पॉसिबल टू मेक कॅल्क्युलेशन ऑफ अ नेट गेन ऑफ ATP for every glucose molecule oxidized. But in reality, this can remain only a theoretical exercise. This calculation can be made only on a certain assumption that there is a sequential orderly pathway functioning with one substrate forming the next with glycolysis, TCA, ETS pathway and one after other. तर आता यांचा मोटो असा आहे म्हणजे मोटिव्ह असा आहे की रेस्पिरेटरी बॅलन्स शीट जसं आपण थेरॉटिकल बघतो की एका NADH2 पासून 3 ATP मिळतील, FADH2 पासून 2 मिळतील किंवा ग्लायकोलिसिस पासून इतके मिळतील, क्रेब्स सायकल पासून इतके मिळतील. तर हे जे आहे फक्त थेरॉटिकल असते कारण ह्या ज्या सगळ्या सायकल्स असतात त्या कशा कंटिन्युअसली येत असतात आणि सिक्वेन्शियल ऑर्डर असतो त्याचा. म्हणजे आपण तर सिक्वेन्शियल ऑर्डर असा बनवला आहे की ग्लायकोलिसिस त्यानंतर म्हणजे की पहिले ग्लायकोलिसिस त्यानंतर क्रेब्स सायकल आणि त्यानंतर जे जे NADH2 आणि FADH2 इथून आलेले आहेत ते जातील मग आपले ETS मध्ये. तर ही आपली जी एक डायरेक्शन आहे पण ही कशी अगदी सायकल मध्ये सुरू असते. म्हणजे असं नाही की ETS वाट पाहत राहील की केव्हा ग्लायकोलिसिस सुरू होईल आणि त्याच्यानंतर क्रेब्स सायकल सुरू होईल किंवा सायट्रिक ऍसिड सायकल सुरू होईल आणि त्याच्यानंतर ATP मिळतील. तर there is a sequential orderly pathway functioning with substrate forming next with glycolysis, TC and ETS. वन आफ्टर अदर होतात पण ही एक सायकल सुरू असते. त्यानंतर NADH synthesized in glycolysis is transferred into mitochondria बरोबर and undergoes oxidative phosphorylation. म्हणजे की आपण पाहिलं होतं की एका ग्लायकोलिसिस मध्ये स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये NADH2 जनरेट होतो आणि मग आपण पाहिलं होतं की NADH2 जो आहे तो ETS कडे जातो आणि 3 ATP सिंथेसाइज करतो. तर अँड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. म्हणजे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ही मेन स्टेप जी आहे ती आपली होते आहे ETS मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. आणि आपण बघितलं होतं की मध्ये पॅरेग्राफ मध्ये क्वेश्चन आला होता की आतापर्यंत तर ऑक्सिजन युटिलाइज नाही झाला आहे मग म्हणून आपण ऑक्सिडेटिव्ह का बरं म्हणत आहोत. तर मग आपण पाहिलं होतं की ETS ही मेन चेन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा फुल युटिलायझेशन येतो म्हणजे ऑक्सिजनचा वापर होतो म्हणून आपण त्याला म्हणतो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. तर पुढे जाऊया. नन ऑफ द इंटरमिजिएट इन द पाथवे आर युटिलाइज टू सिंथेसिस एनी अदर कंपाऊंड. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ आहे की एक कंपाऊंड किंवा एक ग्लुकोज समजा आपण घेतला त्यानंतर तो पूर्ण ब्रेकडाऊन होईल. म्हणजे त्यानंतर म्हणजे की एका कंपाऊंड पासून आपण दुसरा कंपाऊंड नाही बनवत आहोत. एका एनर्जीला आपण दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करत आहोत. म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड तोडून आपण त्याला ATP जनरेट करत आहोत. असं नाही की या कंपाऊंड पासून हा कंपाऊंड बनला. तर हा हे जो एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणजे ट्रू ऑर फॉल्स किंवा मार्क द इनकरेक्ट वन मध्ये पण येऊ शकतो की इंटरमिजिएट्स इन द पाथवे युटिलाइज टू सिंथेसाइज अदर कंपाऊंड्स. पण हा चुकीचा आहे. आपण एका कंपाऊंड पासून दुसरं कंपाऊंड नाही बनवत आहोत. आपण एका कंपाऊंडची एनर्जी दुसऱ्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करत आहोत आणि तो आहे ATP मॉलिक्यूल. तर only glucose has been respired. No other alternative substrates are entering the pathway at any other intermediate state. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट बनतो. याच्यामध्ये पण असाही क्वेश्चन बनू शकतो की मार्क द इनकरेक्ट वन. की ग्लुकोज आहे हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग कॅन एंटर द पाथवे ग्लायकोलिसिस पाथवे. तर आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज पासून सुरू होतं आणि ग्लुकोजच रेस्पिरेशन होतं आणि नो अदर ऑल्टरनेटिव्ह सबस्ट्रेट्स आर एंटरिंग द पाथवे एट एनी अदर इंटरमिजिएट स्टेट. ठीक आहे. तर बट दिस काइंड ऑफ अझम्पशन्स आर नॉट रिअली व्हॅलिड. पण आपल्याला माहिती आहे की फ्रुक्टोज पण जातो आहे. तर ऍट ऑल द पाथवेज वर्क सायमल्टेनियसली. हा जो पहिला पॉइंट आहे हा याचा आन्सर इकडे आहे. वर्क सायमल्टेनियसली अँड डू नॉट टेक प्लेस वन आफ्टर अदर. ठीक आहे. सबस्ट्रेट्स एंटर द पाथवे अँड आर विथड्रॉन फ्रॉम इट ॲज वेन नेसेसरी. म्हणजे जसं की ग्लायकोलिसिस मध्ये NADH2 बनतो
मग NADH2 युटिलाइज होतो, मग इकडे NADH2 बनतो आणि ETS मध्ये जातो. तर ही कशी एक सायकल सुरू असते. मी हा पॉईंट इकडेच म्हटला. म्हणजे हे जे आपण 4 पॉइंट्स बघितले आहेत, हे अझम्पशन आहेत. पण ते आता आपण बघूया की कसे सॉल्व्ह होतात आहे. ATP इज युटिलाइज्ड ॲज अँड व्हेन नीडेड. जेव्हा पाहिजे तेव्हा युटिलाइज होईल आणि म्हणून अशी चक्र सुरू असतं. Enzymatic rates are controlled by multiple means. Yes, it is useful to do this exercise to appreciate the beauty and efficiency of the living system in extraction and storing energy. ठीक आहे. Thus, there can be net gain of 38 ATP molecules during aerobic respiration. आणि याचं कॅल्क्युलेशन आपण बघितलं होतं की 38 ATP molecules कसे झाले होते. ठीक आहे. तरी पण आपण एकदा शेवटी सगळे सायकल्स आणि सगळे ATP जनरेशन कसं होतं हे पण एकदा बघून घेऊया. तर नाव लेट अस कम्पेअर फर्मेंटेशन अँड एरोबिक रेस्पिरेशन. आता हे कंपॅरिझन महत्वाचं आहे. फर्मेंटेशन अकाउंट्स फॉर ओनली अ पार्शियल ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. म्हणजे आपण कम्प्लीट ब्रेकडाऊन कुठे करत आहोत? म्हणजे हे आपल्याला जसं माहिती आहे की फर्मेंटेशन हे पार्शियल ब्रेकडाऊन आहे. कारण त्याच्यामध्ये पूर्ण एनर्जी नाही बनत. आणि हे कसं म्हणजे जसं एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण कसं फुल ब्रेकडाऊन आहे ग्लुकोज, पण याच्यामध्ये कसं पार्शियल ब्रेकडाऊन आहे म्हणजे अर्धवट. ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज व्हेरायज इन एरोबिक कम्प्लिटली डिग्रेड टू CO2. म्हणजे ग्लुकोज पूर्णपणे CO2 कशामध्ये झाला? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये, ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनचं युटिलायझेशन केलं आणि CO2 आणि वॉटरमध्ये पूर्ण ब्रेकडाऊन झालं. त्यानंतर इन फर्मेंटेशन देर इज अ नेट गेन ऑफ ओनली 2 ATP मॉलिक्युल्स. हे आपण बघितलं. फॉर each molecule of glucose degraded to pyruvic acid, whereas many more molecules of ATP are generated under the aerobic conditions. म्हणजे की फर्मेंटेशन मध्ये आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतात आहे एटीपीचे एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून. पायरुविक ऍसिड मध्ये जेव्हा डिग्रेड होईल तेव्हा आपल्याला 2 मिळतात आहे. whereas many more molecules of ATP are generated under aerobic respiration. 2 कुठे आणि 38 कुठे? 36 कुठे? तर आपल्याला असं समजत आहे की फक्त 2 इकडे मिळतात आहे आणि आपल्याला इकडे 36 मिळतात आहे. तर NADH is oxidized to NAD plus rather slowly in fermentation. However, the reaction is very vigorous in case of the aerobic respiration. म्हणजे NADH जेव्हा NADH2 जेव्हा NAD प्लस आणि H प्लस मध्ये तुटतं ते स्लो होते फर्मेंटेशन मध्ये. पण रिॲक्शन कशी आहे? विगरस आहे, म्हणजे पटापट आहे, फास्ट आहे, लवकर आहे. कशामध्ये? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. कारण ती सायकल नेहमी सुरू असते ना. NADH2 जनरेट होत आहे, युज होत आहे, जनरेट होत आहे, युज होत आहे. म्हणून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये NADH2 चा जो ब्रेकडाऊन आहे, म्हणजे NADH2 जे ऑक्सिडेशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन तुटतो, तर ही प्रोसेस कशी स्लो आहे फर्मेंटेशन मध्ये आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये फास्ट आहे. तर आता बघूया आपण एम्फिबोलिक पाथवे. एम्फिबोलिक म्हणजे नावाचं महत्व, मिनिंग पहिले समजून घेऊया, अर्थ पहिले समजून घेऊया. एम्फिबोलिक म्हणजे दोन्ही प्रोसेस एरोबिक अनएरोबिक सोबत. ठीक आहे. कॅटाबोलिझम आणि एनाबोलिझम सोबत असतं. म्हणजे तुटत पण आहे आणि बनवत पण आहे. एरोबिक अनएरोबिक नाही, माझी मिस्टेक. कॅटाबोलिझम आणि एनाबोलिझम हे सोबत असतं. ठीक आहे. तर आता आपण बघूया ग्लुकोज इज फेवर्ड सबस्ट्रेट ऑफ रेस्पिरेशन. हे आपण बघितलं. ऑल द कार्बोहायड्रेट्स आर युजली फर्स्ट कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज. बरोबर आपण पहिल्या सुरुवातीलाच बघितलं होतं की सुक्रोजला जर एंटर व्हायचं असेल ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये तर तो पहिले ग्लुकोज आणि सुक्रोज मध्ये तुटेल आणि त्यानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये तुटेल आणि त्यानंतर ग्लुकोज जो आहे तो ग्लायकोलिसिस मध्ये जाईल. त्यानंतर बिफोर दे आर युज फॉर द रेस्पिरेशन. बरोबर. अदर सबस्ट्रेट कॅन ऑल्सो बी रेस्पायर्ड बट हॅज बीन मेन्शन्ड अर्लियर बट दे डू नॉट एंटर द पाथवे ॲट द फर्स्ट स्टेप. बिलकुल. फ्रुक्टोज तर तिसऱ्या नंबर पासून येतो. सी द फिगर 12.6 to see the points of entry of the different substrate in the respiratory pathway. तर आता बघूया डायग्राम 12.6. तर यामध्ये असं आहे, हे बघा की आपण पहिले ही इथून आहे आपली ग्लुकोज पासून ग्लुकोज आणि इथपर्यंत पायरुविक ऍसिड सायकल आपली म्हणजे ग्लायकोलिसिस आहे. तर आपण जसं पाहिलं होतं की ग्लुकोज फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. तर हे जे आहे, तर इथून कसं आहे, आपण पाहिलं होतं की सुक्रोजला जर एंटर करायचं तर इथून होईल आणि फ्रुक्टोज मधून होईल. तर कार्बोहायड्रेट्स जसे की सिंपल ग्लुकोज हे असे जातील, त्यानंतर पायरुविक ऍसिड बनेल आणि त्यानंतर प्रोटीन्स जे आहे, म्हणजे इथे सुरुवातीला तर आपण पॉइंट म्हटलं होतं की जे अझम्पन्स आहेत, काही अझम्पन्स होते जे आपण 4 पॉइंट मध्ये पाहिले होते की ग्लुकोजच फक्त रेस्पिरेशन मध्ये जाईल. पण आता नॉन कार्बोहायड्रेट जे आहे, जसं की प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, तर हे कसे एंटर होतील?
आणि त्याचा यूज कसा येईल तर हे आता आपण बघूया. म्हणजे जसं की प्रोटीन झालं तर प्रोटीन्स काय होईल अमायनो ऍसिड मध्ये तुटतील. म्हणजे प्रोटीन्स बेसिकली काय आहे ना अमायनो ऍसिडचं कॉम्बिनेशन आहे. अमायनो ऍसिडची चेन आहे. अमायनो ऍसिडची चेन म्हणजेच प्रोटीन होते. तर प्रोटीन जे आहे ते भरपूर सारे अमायनो ऍसिड मध्ये तुटतील आणि त्यानंतर जे अमायनो ऍसिड आहे ते पायरुव्हिक ऍसिड इकडे येतील आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि ग्लुकोज फ्रुक्टोज लक्षात ठेवायचं. अमायनो ऍसिड कसं एंटर होतं ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर फॅट्स आहे. फॅट्स जे आहे ते फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉलमध्ये तुटतील आणि त्यानंतर तर फॅट्स जे आहे ते फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉलमध्ये तुटतील आणि त्यानंतर फॅटी ऍसिड जे आहे ते इकडे येतील म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइममध्ये आणि त्यानंतर हे असे कंटिन्यू होतील क्रेब सायकलमध्ये. ठीक आहे. तर आपले परत एकदा रिवाइज करूया. कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज आपल्याला माहिती होतं. ते पायरुव्हिक ऍसिड सायकलमधून जातील और ग्लायकोलिसिस मधून जातील. पण जे प्रोटीन्स आहेत ते अमायनो ऍसिड मध्ये पहिले तुटतील आणि त्यानंतर पायरुव्हिक ऍसिड मध्ये जातील. आणि फॅट्स जे आहे ते फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये तुटतील आणि त्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम म्हणजे काय ऍसिटिल म्हणजे फॅटी ग्रुप आहे ना तो ग्लिसरॉल. तर मग हे इकडे येतील ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये. तर आता आपण बघितलं की बाकीचे नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड्स आहेत ते कसे जातात. फॅट्स वूड आता पुढे जाऊया. फॅट्स वूड नीड टू बी ब्रेक डाऊन इंटू ग्लिसरॉल फॅटी एसिड्स. बरोबर आपण बघितलं की फॅटी एसिड्स वर टू बी रेस्पायर्ड दे वुड बी फर्स्ट डिग्रेडेड टू ऍसिटिल कोएन्झाइम. बरोबर आहे कारण की फॅट्स डायरेक्टली तर सायकल मध्ये नाही जाऊ शकत ना. पहिले तर ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये त्याला जावं लागेल अँड एंटर द पाथवे. दस ग्लिसरॉल वुड एंटर द पाथवे. बिलकुल ग्लिसरॉल आफ्टर बिंग कन्वर्टेड टू पीजीएल. ठीक आहे. हे बघा इथे आलं पीजीएल म्हणजे आपल्याला ग्लायकोलिसिस मधून आपण पाचवे पाहिलं होतं त्याच्यामध्ये जे पीजीएल होतं तिथे ग्लिसरॉल वुड एंटर द पाथवे आफ्टर बिंग कन्वर्टेड टू पीजीएल. आता मी एकदा डायग्राम मध्ये आपण रिव्ह्यू करून घेऊया. हे पण जसं आपण पाहिलं होतं की ग्लुकोज सुक्रोज इथून आणि इथून जाऊ शकतो. पण तसंच ग्लिसरॉल जो आहे तो इथून जाऊ शकतो. बिलकुल जाऊ शकतो. तर हेच आपण असं लक्षात ठेवायचं सायकलमध्ये ड्रॉ करायचं म्हणजे आपल्याला लक्षात राहील. त्यानंतर आता पुढे जाऊया. द प्रोटीन्स वुड बी डिग्रेडेड बाय द प्रोटीज अँड इंडिव्हिज्युअल अमिनो ऍसिड्स. बिलकुल प्रोटीन्सला जर डिग्रेड करायचं तर कोणत्या एन्झाईम लागेल प्रोटीज. ठीक आहे. प्रोटीएजेस अँड द इंडिव्हिज्युअल अमायनो ऍसिड आफ्टर डिअमायनेशन म्हणजे प्रोटीन्सला पहिले काय करावं लागेल डिअमायनेशन करावं लागेल तेव्हाच तो अमायनो ऍसिड मध्ये तुटेल. Depending on their structure would enter the pathway at some stages within the Krebs cycle or even at the pyruvate or acetyl coenzyme. आपण डायग्राम मध्ये बघितलं होतं की तो पायरुवेट और acetyl coenzyme मधून जाऊ शकतो प्रोटीन्स. तर या टॉपिकवर भरपूर सारे एमसीक्यू चालू आहेत. कोण कुठून आणि कसं कन्वर्ट होऊन एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कोणत्या मॉलिक्युल थ्रू पार्ट घेतो हे बिलकुल लक्षात ठेवायचं. इनफॅक्ट तुम्ही असं एक टेबल बनवून घ्यायचा. ठीक आहे. तर पुढे जाऊया. Since respiration involves the breakdown of the substrates, the respiratory process has traditionally been considered a catabolic process and the respiration pathway a catabolic pathway. म्हणजे की रेस्पिरेशन म्हणजे आपण आतापर्यंत काय समजत आलो की सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन होत आहे. रेस्पिरेटरी प्रोसेस असं समजलेलं आहे. कॅटाबोलिझम म्हणजे तुटणे म्हणजे ब्रेकडाऊन. ठीक आहे. हे आपण आतापर्यंत समजत आलो. बट इज दिस अंडरस्टँडिंग करेक्ट? हे करेक्ट आहे का? बरोबर आहे का? We have discussed about at which points in the respiratory pathway different substrate would enter if they were to be respired and derive energy. बिलकुल. आता आपण आताच पाहिलं की बाकीच्या नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड्सला जर एंटर करायचं असेल तर ते कसे एंटर होऊ शकतात. What is important to recognize is that these very compounds that would be withdrawn from the respiratory pathway for the synthesis of the said substrate. पण उलटा पाथवे का असं पण होऊ शकतं ना की these very compounds that would be withdrawn from the respiratory pathway. म्हणजे रेस्पिरेटरी पाथवे जे आपण सुरू आहे जे आतापर्यंत बघत आलो होतो की जी सायकल सुरू आहे क्रेब सायकल सुरू आहे तर ते जे रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे तिथून पण आपण सिंथेसाइज करू शकतो ना सबस्ट्रेटला. जसं सबस्ट्रेटला आपण ब्रेकडाऊन हे पहा. आता लक्षात घ्या सेंटेन्स मध्ये काय आहे. सबस्ट्रेटचं आपण ब्रेकडाऊन करत होतो. सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन करत होतो आणि एनर्जी डिराईव्ह करत होतो. तर आता असं पण होऊ शकतं ना की एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये रेस्पिरेटरी पाथवे मधलेच जे कंपाऊंड आहे ते सबस्ट्रेट बनवतील. बिलकुल होऊ शकते.
तर हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला असं कन्फ्युजन होऊ शकतं की असं नाही होऊ शकत, पण बिलकुल होऊ शकते. तर ड्रॉ द सॉरी मार्क द इनकरेक्ट वन मध्ये पण आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो. तर विड्रॉ फ्रॉम द रेस्पिरेटरी पाथवे तर म्हणजे आता आपण काय केलं की रेस्पिरेटरी पाथवे मधले जे कंपाऊंड आहे त्याच्यापासून आपण आपलं सबस्ट्रेट बनवलं. म्हणजे काय केलं आपण जनरेशन केलं, बनवलं म्हणजे काय केलं आपण एनाबोलिझम केलं, एनाबोलिक पाथवे झालं. म्हणून हेच फॅटी ऍसिड वुड बी ब्रेकन डाऊन. पहा म्हणजे जसं फॅटी ऍसिड वुड बी ब्रेकन डाऊन टू ऍसिडिल कोएन्झाइम बिफोर द रेस्पिरेटरी पाथवे वेन इट इज युज्ड एज अ सबस्ट्रेट. बिलकुल हे आपण आधीच बघितलं होतं त्या डायग्राम मध्ये की फॅटी ऍसिडला जर कॅप्सिकल मध्ये एंटर करायचे तर पहिले फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये तुटावं लागेल आणि त्याच्यानंतर ऍसिडिल कोएन्झाइम मध्ये जाईल. तर बट वेन ऑर्गॅनिझम नीड्स टू सिंथेसाइज फॅटी ऍसिड आता बघा बट वेन द ऑर्गॅनिझम नीड्स टू सिंथेसाइज फॅटी ऍसिड ऍसिडिल कोएन्झाइम वुड बी रिटर्न फ्रॉम द रेस्पिरेटरी पाथवे. बिलकुल हा झाला तुमचा एक्झाम्पल मी जे आतापर्यंत म्हणत होती की ऍसिडिल कोएन्झाइम तर स्टार्टिंगच आहे ना आपल्या क्रेब सायकलची. आणि यांनी काय म्हटलं होतं की फॅटी ऍसिडला कशाने जावं लागेल, ऍसिडिल कोएन्झाइम आहे. पण आता अशा काही एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत किंवा असं काही कंडिशन आहे जेव्हा आपल्याला फॅटी ऍसिडची गरज आहे. तर तोच ऍसिडिल कोएन्झाइम आहे फॅटी ऍसिड बनवायला आपण युज नाही करू शकत का? बिलकुल करू शकतो. हेन्स रेस्पिरेटरी पाथवे कम्स विथ पिक्चर ऑफ बोथ द ब्रेकडाऊन म्हणजे तुटत पण आहेत मॉलिक्यूल अँड सिंथेसिस ऑफ द फॅटी ऍसिड. म्हणजे काय झालं ड्युरिंग ब्रेकडाऊन अँड सिंथेसिस ऑफ द प्रोटीन टू. म्हणजे काय केलं ड्युरिंग ब्रेकडाऊन अँड सिंथेसिस ऑफ प्रोटीन टू. म्हणजे ब्रेकडाऊन पण झालं आणि सिंथेसिस पण झालं प्रोटीनचं. दस रेस्पिरेटरी इंटरमिजिएट फॉर्म्स द लिंक. म्हणजे जे रेस्पिरेटरी इंटरमिजिएट झाले. आता याच्यामध्ये इंटरमिजिएट कोण झालं आपलं ऍसिडिल कोएन्झाइम आहे. तर ते काय झाले लिंक झाले. हे जे मध्ये अंडरलाईन केलं आहे ते इम्पॉर्टंट आहेत. ब्रेकिंग डाऊन प्रोसेस विदिन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेटाबॉलिझम अँड सिंथेसिस इज एनाबॉलिझम. म्हणजे ब्रेकिंग डाऊन बिलकुल कॅटाबॉलिझम, सिंथेसिस एनाबॉलिझम. बनवणे म्हणजे एनाबॉलिझम. बिकॉज द रेस्पिरेटरी पाथवे इज इन्व्हॉल्ड इन बोथ द एनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम कन्सिडर्ड एज द रेस्पिरेटरी पाथवे एज द एम्फिबोलिक पाथवे. म्हणजे बनवत पण आहो आणि तोडत पण आहो म्हणून त्याला म्हणू आपण एनाबोलिक पाथवे. ठीक आहे. तर आता पुढे ही आपण डायग्राम बघितली आहे. आता बघूया रेस्पिरेटरी क्वेश्चन. लेट अस नाउ लुक ॲट द अनदर एस्पेक्ट ऑफ द रेस्पिरेशन. As you know, during the aerobic respiration, oxygen is consumed and CO2 is released. हे आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन यूज करू आणि कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज जे आपण पाहिलं होतं की ब्रेकडाऊन जे आहे ते कम्प्लीट होईल. म्हणूनच आपण त्याला CO2 पर्यंत ब्रेक केलं ना. पार्शियल ब्रेकडाऊन झालं असतं तर फर्मेंटेशन पर्यंत झालं असतं म्हणजे 2च ATP ऑफ मॉलिक्यूल बनले असते. तर as you know, during the aerobic respiration, oxygen is consumed, CO2 released. Ratio of the volume of CO2 evolved टू वॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कंझ्यूम. ऑक्सिजन कंझ्यूम होत आहे, CO2 बाहेर निघत आहे. इन रेस्पिरेशन इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी क्वेश्चन. हाच आहे रेस्पिरेटरी क्वेश्चन. CO2 किती बाहेर काढला आणि ऑक्सिजन किती यूज केला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता वेगवेगळ्या प्रोसेसेसचं काय काय रेस्पिरेटरी क्वेश्चन आहे आपण आता बघूया. म्हणजे द रेस्पिरेटरी क्वेश्चन डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट युज्ड बाय द ड्युरिंग रेस्पिरेशन. बिलकुल हेच सांगितलं मी आता. म्हणजे रेस्पिरेटरी सबस्ट्रेटवर डिपेंड करेल की रेस्पिरेटरी क्वेश्चन काय राहील. तर वेन कार्बोहायड्रेट्स आर युज्ड एज सबस्ट्रेट म्हणजे की ग्लुकोज वगैरे आर कम्प्लिटली ऑक्सिडाइज. कम्प्लीट ऑक्सिडेशन होईल तर क्यू काय होईल 1 होईल. जितकं CO2 आपण बाहेर काढलं तेवढंच ऑक्सिजन युटिलाइज झालं. 6 CO2 आणि 6 O2 आहे रिएक्शन मध्ये आपल्या. म्हणून 6/6 1 आलं. बिलकुल इझी आहे. बिकॉज इक्वल अमाउंट ऑफ CO2 ऑक्सिजन आर इव्हॉल्व्ड कन्झ्युम्ड रिस्पेक्टिव्हली ॲज शोन इन द रिएक्शन. हे बघा रिएक्शन एकदम सिम्पल आहे. ग्लुकोज प्लस 6 ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचं युटिलायझेशन. क्रेब सायकल वाली रिएक्शन आहे ही. 6 CO2 बाहेर निघाला कारण कम्प्लीट ब्रेकडाऊन झालं. एकही कार्बन उरलेला आहे का इकडे नाही उरलं आहे. म्हणजेच ग्लुकोजचं कम्प्लीट ब्रेकडाऊन झालं. कम्प्लिटली त्याला आपण तोडलं आहे. म्हणून 6H2 and एनर्जी निघाली. तर 6/6 1. when fats are used in respiration, RQ is less than 1. आता बघूया रिएक्शन मध्ये आपल्याला कळेल ते लेस दॅन 1 कसं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ द फॅटी ऍसिड ट्रिपॅलमेटिन इफ यूज्ड एज सबस्ट्रेट इज शोन. आता समजा आपण ट्रिपॅलमेटिन यूज केलं तर समजा 2 मॉलिक्युल्स ऑफ म्हणजे ही रिएक्शन आहे बॅलन्स रिएक्शन केल्यावर. तर बॅलन्सिंग ऑफ रिएक्शन झाल्यावर इकडे 2 मॉलिक्युल येतात आहे ट्रिपॅलमेटिनचे आणि 145 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन येत आहे आणि 102 निघत आहे. म्हणजे ऑक्सिजन जितकं युटिलाइज केलं तितकं CO2 बाहेर नाही निघालं ना. म्हणजे वरचा जो नॉमिनेटर आहे आपल्याला तो कमी आहे आणि डिव्हिजन करणारा म्हणजे खाली करणारा डिनॉमिनेटर जो आहे तो जास्ती आहे.
145 आहे म्हणून त्याचं येते आन्सर 0.7. 102/145 हे आलं आन्सर 0.7. ठीक आहे. तर आता आपण पाहूया. When the proteins are the respiratory substrates, the ratio would be 0.9. ठीक आहे. When the proteins are the respiratory substrates, the ratio would be 0.9. तर आता आपण टेबल बनवूया. ग्लुकोज, ट्रिपॅलमिथिन, प्रोटीन, सबस्ट्रेट आणि इकडे रेस्पिरेटरी क्वोशंट. इकडे काय आला 1, इकडे आला आपला सॉरी याचा कन्फ्युज होईल 1, 0.7, 0.9. ठीक आहे. आता पुढे बघूया. what is important to recognize is that living organism respiratory substrates are often more than one. बिलकुल प्युअर प्रोटीन्स और फॅट्स आर नेव्हर युज्ड एज द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. म्हणजे आपण प्युअर प्रोटीनला ब्रेकडाऊन नाही करू ना मोस्टली, कारण आपलं जे इटिंग म्हणजे इतकं पण एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये नाही येणार की ग्लुकोज आपण मोस्टली ब्रेकडाऊन करू. म्हणून सेंटेन्स हे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही प्लीज लक्षात ठेवा की प्युअर प्रोटीन्स आपण ब्रेकडाऊन नाही करू ना. प्युअर प्रोटीन्स आणि फॅट्सचा आर नेव्हर युज्ड एज द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा. तर आता वळूया समरीकडे. प्लांट्स अनलाइक एनिमल्स हॅव नो स्पेशल सिस्टीम फॉर ब्रीथिंग ऑर गॅसेस एक्सचेंज. पण स्टोमॅटा आणि लेंटिसेल्स तर अलाव द गॅसेस एक्सचेंज साठी आहे ना बाय डिफ्युजन. म्हणजे ब्रीदिंग जसं आपल्याकडे लंग्स आहेत तर एक स्पेशल ऑर्गन नाही आहे, पण एक छोटे छोटे मॉडिफिकेशन्स आहेत. जसं आपण पाहिलं होतं स्टोमॅटा आणि लेंटिसेल्स असे छोटे छोटे मॉडिफिकेशन्स आहेत. ऑलमोस्ट ऑल द लिव्हिंग सेल्स आणि ते डिफ्युजन होतं, पण आपल्यामध्ये कसं होतं ब्रीदिंग होतं. तर ऑलमोस्ट ऑल द लिव्हिंग सेल्स इन द प्लांट्स हॅव देअर सरफेस एक्सपोज टू एअर. बिलकुल आपलं पण शरीर एक सरफेस आहे जो एक्सपोज असतो एअरसाठी. प्लांट्समध्ये पण आहे जसं की लेंटिसेल्स आणि स्टोमॅटा. तसंच द ब्रेकिंग ऑफ द CC बॉन्ड्स ऑफ द कॉम्प्लेक्स म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड्स ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बाय ऑक्सिडेशन सेल्स leading through release of the lot of the energy is called as a cellular respiration. म्हणजे ग्लुकोज इज फेवर्ड सबस्ट्रेट फॉर रेस्पिरेशन. बिलकुल हेच आपण पाहिलं आतापर्यंत की कसं आपण कार्बन कार्बन म्हणजे मोठे मोठे जे मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड आहे, 2 कार्बन मधला बॉन्ड आहे आणि ती केमिकल एनर्जी तोडून आपण कशी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करत आहोत आणि कसं आपण त्याला एटीपी मध्ये बनवत आहोत. सेम लिहिलंय. रिलीज द लॉट ऑफ अमाउंट ऑफ एनर्जी इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. तर ही डेफिनेशन होऊन जाते. ब्रेकिंग कार्बन कार्बन बॉन्ड ऑफ कॉम्प्लेक्स बाय ऑक्सिडेशन ऑफ द सेल्स लीडिंग टू द लॉट ऑफ एनर्जी इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. ग्लुकोज इज द फेवर्ड सबस्ट्रेट. फेवर्ड आहे बघा, म्हणजे रिॲक्शन्स तर होतात म्हणजे ज्याच्यामधून फॅटी ऍसिड्स आणि अमिनो ऍसिड्स मध्ये जातील, पण फेवर्ड कोणती आहे, मोस्ट कॉमन कोणती आहे, ग्लुकोज. Fats and the proteins can also be broken down to yield energy. बिलकुल. Energy, the initial stage of the cellular respiration takes place in cytoplasm. बिलकुल. ग्लायकोलिसिस जे आहे ते आपण पाहिलं होतं की ग्लायकोलिसिस ही एकमेव प्रोसेस आहे जी युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर किंवा मोठे ऑर्गॅनिझम्स सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्लायकोलिसिस झालीच पाहिजे, कारण ती असते सायटोप्लाझम मध्ये. Each glucose molecule is broken through a series of enzymes catalyzed reactions into two molecules of pyruvic acid. म्हणजे each molecule broken down through series of enzyme catalyzed reactions into 2 molecules. बिलकुल एका मॉलिक्युल पासून 2 बनतात, कारण आपण पाहिलं होतं की ट्रायोस फॉस्फेट आणि DHAP हे 2 आयसोमर्स बनतात. तर ट्रायोस फॉस्फेटची एक रिएक्शन होते आणि DHAP ची एक रिएक्शन होते. तर this process is called as glycolysis. The fate of the pyruvate depends on the availability of the oxygen in the organism. म्हणजे ऑक्सिजन कसं अवेलेबल आहे हे याच्यावर डिपेंड करेल की एरोबिक जाऊ की एनारोबिक जाऊ. बिलकुल. अंडर द एनारोबिक कंडिशन्स इधर लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन और अल्कोहोल फर्मेंटेशन अकर्स. ठीक आहे. अनएरोबिक कंडिशन्स आहेत, एक तर लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन होईल. म्हणजे आपण जसं बघतो की आता समजा खूप आपण विगरसली रनिंग केलं आहे किंवा ऍथलीट्स मध्ये वगैरे जे विगरसली काही मसल्स तर खूप युज होत आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊन जाते, तेव्हा आपल्याला जे क्रॅम्प्स म्हणा किंवा दुखणे आहे तर कशामुळे होतं, लॅक्टिक ऍसिडच्या अक्युमुलेशन मध्ये होतं, कारण की त्या रेटमध्ये आपल्याला ऑक्सिजन नाही मिळत आहे ना. असं नाही की ऑक्सिजनची कमी आहे,
पण ज्या रेटमध्ये आपल्याला ऑक्सिजनचं युटिलायझेशन हवं आहे तितकं ऑक्सिजन सप्लाय नाही आहे आणि त्यावेळेस काय आपण करू ऑप्ट करू लॅक्टिक ऍसिडचं प्रोडक्शन म्हणजे लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन होईल आणि त्याच्यामुळे अनएरोबिक कंडिशन्स मध्ये लॅक्टिक ऍसिड आणि अल्कोहोल फर्मेंटेशन होईल. फर्मेंटेशन टेक्स प्लेस अंडर अनएरोबिक कंडिशन्स बिलकुल इन मेनी प्रोकॅरियोट्स युनिसेल्युलर युकॅरियोट्स जर्मिनेटिंग सीड्स बिलकुल हे फर्मेंटेशन त्याच्यामध्ये होईल कारण ऑक्सिजन डिलिव्हरी कमी आहे आणि ते अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स आहे. In eukaryotic organism, aerobic respiration occurs in presence of oxygen. बिलकुल. Pyruvic acid is transported to mitochondria. Pyruvic acid is transported into mitochondria where it is converted to acetyl coenzyme with the release of CO2. म्हणजे पायरुविक ऍसिड जसं पहिले ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड बनवलं त्याच्यानंतर पायरुविक ऍसिड मायटोकॉन्ड्रियाला पाठवलं टू बी कन्वर्टेड इंटू acetyl coenzyme आणि त्याच्यानंतर acetyl coenzyme क्रेब सायकल मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर CO2 चं रिलीज होईल. तर acetyl coenzyme enters the tricarboxylic acid pathway or the Krebs cycle. बरोबर तेच म्हटलं मी आता. ऑपरेटिंग इन द मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया बिलकुल. तर हे असे समरी पॉइंट्स लक्षात ठेवायचे. पायरुविक ऍसिड आपलं बनलं सायटोप्लाझम मध्ये आणि क्रेब सायकल आपली होते मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये आणि इनर मेम्ब्रेन मध्ये आपली होते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. Thus NADH and FADH are generated in Krebs cycle. ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे. Energy in these molecules as well as the NAD plus and H plus are synthesized during glycolysis and used to synthesis and used to synthesize ATP बिलकुल ETS मध्ये जाऊन. This is accomplished through a system of electron carriers called as the electron transport chain. ठीक आहे लोकेटेड ऑन द इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया हे मी म्हटलं होतं. तर साइट्स जे आहे म्हणजे कोणती सायकल कुठे होते सेलच्या पार्टमध्ये आणि कोणती सायकल मायटोकॉन्ड्रियाच्या कुठल्या पार्टमध्ये होते हे लक्षात ठेवायचं. The electrons as they move through the system released the electrons as they move through the system release enough energy that are trapped to ATP. बिलकुल तेव्हाच आपण कुठे ATP मॉलिक्युल बनू शकत. म्हणजे या सेंटेन्सचा अर्थ असा आहे की आपण कार्बन कार्बन बॉन्ड्स तर ब्रेक करत आहोत पण ती इनफ असली पाहिजे जी स्टोअर होईल एटीपी मध्ये आणि ती आहे. दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इन दिस प्रोसेस ऑक्सिजन इज द अल्टिमेट एक्सेप्टर. हा एमसीक्यू आलेला आहे आणि प्लीज हे लक्षात ठेवा. अल्टिमेट एक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोण आहे? आय थिंक ऑक्सिजन सॉरी ऑप्शन्स मध्ये असतील आहे हायड्रोजन वगैरे पण अल्टिमेट एक्सेप्टर आहे आपला ऑक्सिजन. And it is reduced to water. ठीक आहे तर पुढे जाऊया. द रेस्पिरेटरी पाथवेज इन एम्फिबोलिक बिलकुल आपण बघितलं इन्व्हॉल्ड इन बोथ द एनाबोलिझम कॅटाबोलिझम तोडणे बनवणे. रेस्पिरेटरी क्वेश्चन डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आणि त्याचा आपण टेबल पण बनवलेला आहे. आता आपण मी जसं सांगितलं होतं की एकदा सगळे सायकलचं सिम्प्लिफाईड व्हर्जन आपण बघूया आणि त्यानंतर आपण वळूया एक्सरसाइजेस कडे. ठीक आहे तर सगळ्यात पहिले सुरू करूया आपण ग्लायकोलिसिस पासून. चला आता जसं जसं आपण लिहित आहोत तसं तसं आपण बोलूया आणि तुम्ही पण सोबत हे लिहून काढायचं. ठीक आहे चला ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होईल आपलं कशामध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. ठीक आहे आणि याच्यामध्ये आहे आपलं एटीपीचं युटिलायझेशन. एटीपी ला तोडत आहोत एडीपी आणि आयपी मध्ये. ठीक आहे म्हणून इकडे एन्झाईम येईल आपला हेक्सोकायनेज. ठीक आहे त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये ब्रेकडाऊन होईल. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ठीक आहे आणि याच्यामध्ये पण आपण एका एटीपीचं युटिलायझेशन करत आहोत एका एटीपी मॉलिक्युलला यूज करत आहोत आणि इथे आपला एन्झाईम येईल आहे फॉस्फोग्लुकोआयसोमरेज. एम सॉरी याच्यामध्ये युटिलायझेशन नाही आहे. इथे आपला येईल आहे एन्झाईम फॉस्फोग्लुकोआयसोमरेज. ठीक आहे आणि त्यानंतर आता आपलं आहे फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट.
ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आहे एटीपीचं युटिलायझेशन म्हणजे एडीपी आणि आयपी मध्ये तुटेल किंवा आपण समजा आपल्याला लक्षात नाही येत आहे की ग्लुकोज म्हणजे एन्झाईमचं नाव आपल्याला समजा समजत नाही आहे तर सिंपल आयसोमरेज इकडे असेल कारण हे पहा इथे आपल्याला या रिएक्शन मध्ये आपल्याला काही आहे का नाही आहे ना एटीपीचं युटिलायझेशन नाही आहे आणि इथे फक्त आपण काय करत आहोत आयसोमरायझेशन होत आहे ना याचं म्हणून आयसोमराइज झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे. तर पुढे आहे आपलं फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट मध्ये एक एटीपी मॉलिक्युलचं युटिलायझेशन आपलं झालं त्यानंतर फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट बनला आणि त्याच्यानंतर आपलं बनेल 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट 2 मॉलिक्युल्स आहेत ठीक आहे. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट बरोबर आहे. ठीक आहे. आणि एन्झाईम कोणता राहील आहे इकडे अल्डोलेज. कसं ह्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या बोर्ड्स मध्ये पण तुम्हाला कामात येतील आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे नीट मध्ये पण कामात येतील. तर या रिएक्शन्स कशा सतत सतत बघत राहायच्या किंवा सतत सतत लिहत राहायच्या ऍटलिस्ट एन्झाईम म्हणा किंवा कंपाऊंड्स कोणत्या कशाच्या नंतर कुठलं कंपाऊंड ऍटलिस्ट हे तरी रिमेंबर करायचं. आणि मोस्ट याच्यावर क्रेब सायकलवर आणि ग्लायकोलिसिसवर आणि ईटीएसवर भरपूर प्रश्न आलेले आहेत प्लीज लक्षात ठेवायचे हे. ठीक आहे. तर 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये आपलं ब्रेकडाऊन झालं आणि आय होप तुम्हाला समजलं कारण की टीजीएल नंतर तिकडे डीएचएपी बनतं. तर आता येईल आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट आणि इथे एन्झाईम आहे आपला ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फो डिहायड्रोजनेस कारण की इथे आपल्याला काय आहे NADH2 बनत आहे NAD प्लस प्लस H प्लस IP म्हणजे NADH प्लस H प्लस तर डिहायड्रोजनेशन झालं म्हणून ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा वर्ड यूज करायचा आणि प्लस काय लावायचं डिहायड्रोजनेस लावायचं. ठीक आहे. तर डिहायड्रोजनेस किंवा आयसोमरेज आपल्याला असे लॉजिक लावून आपण पण लिहू शकतो. ठीक आहे. तर 2 मॉलिक्युल्स ऑफ 1,3 बायफॉस्फोग्लिसराइड बनले त्याच्यानंतर आता आपल्याला बनेल आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसरेट आणि त्याच्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ 2 फॉस्फोग्लिसरेट त्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड आणि त्याच्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ एसिटिल कोएन्झाइम. ठीक आहे. तर आता आपण एन्झाईम एकदा लक्षात मी नावं समजून सांगेल की एन्झाईमचे नावं कशी येतात. ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये काय आहे एटीपी बनेल आहे. ठीक आहे. प्लीज हे लक्षात ठेवायचं एटीपी याच्यामध्ये बनत आहे एडीपी प्लस आयपी पासून आणि याच्यामध्ये एटीपी आहे म्हणजे कायनेस हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं म्हणजे कायनेटिक एनर्जी कन्व्हर्ट होत आहे. ठीक आहे. म्हणून फॉस्फोग्लिसरेट कायनेस. ठीक आहे. त्यानंतर फॉस्फोग्लिसरेट म्युटेज आणि इकडे येईल इनोलेज आणि इथे येईल इथे एक मिनिट फॉस्फोइनल पायरुविक ऍसिड पहिले बनेल ना आपला फॉस्फोइनल पायरुविक ऍसिड पहिले बनेल आहे आणि त्यानंतर आपले बनणार आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड ओके नाही आणि त्याच्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम आहे. ठीक आहे. तर इनोलेज झालं आणि आता आपल्याला परत एकदा एटीपी बनवायचा आहे म्हणजे एटीपी आपला दुसरा कुठे बनतो आहे इकडे
एडीपी पासून जेव्हा पायरुव्हिक ऍसिड बनत आहे तेव्हा आपल्याला एक एटीपी बनत आहे, म्हणजे एटीपी आला म्हणजे कायनेज आला, म्हणजे इथे येईल पायरुवेट कायनेज. ठीक आहे, आलं लक्षात? तर आता आपल्याला मी एक ट्रिक सांगू शकते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. हे पहा, म्हणजे सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायचं की कशा कशा स्टेपमध्ये काय काय येत आहे. ठीक आहे, जसं एटीपी कशात युज होते आणि एटीपी कशात जनरेट होते हे सगळं लक्षात ठेवून घ्यायचं पहिले. ठीक आहे, तसं एटीपी आपल्याला फक्त 2 जागी युज होते, कशामध्ये, ग्लुकोजचं ग्लुकोज सिक्स फॉस्फेट कन्व्हर्जन मध्ये आणि फ्रुक्टोजचं फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट कन्व्हर्जन मध्ये. आणि एटीपी बनत कशामध्ये आहे, जेव्हा बायफॉस्फोग्लिसरेट 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये बनेल आणि फॉस्फेनल पायरुव्हिक ऍसिड पासून पायरुव्हिक ऍसिड बनेल. तर आता हे असे लक्षात ठेवले, कायनेज कायनेज कशामध्ये आहे, फॉस्फोग्लिसरेट कशामध्ये आहे समजून गेलं. तर मग त्याच्यानंतर काय करायचं, NADH2 कशात येतं हे लक्षात ठेवायचं, म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट टू 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट मध्ये NADH2 बनत आहे. तर आता आपण असं लक्षात ठेवूया की ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज 3 PGL 1,3 बायफॉस 1,3 BPGA 3 PGL 2 PGL फॉस्फेनल पायरुव्हिक ऍसिड. कसं कसं झालं, ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज 3 PGL 1,3 BPGA 3 PGL 2 PGL फॉस्फेनल पायरुव्हिक ऍसिड असं लक्षात ठेवायचं. मग त्याला आपण लक्षात ठेवू शकतो की ग्लुकोज नंतर आपण दोनदा ग्लुकोज म्हटलं म्हणजे ग्लुकोज नंतर ग्लुकोज 1,6 बायफॉस्फेट, फ्रुक्टोज दोनदा म्हटलं म्हणजे पहिले फ्रुक्टोज 6 फॉस्फेट त्याच्यानंतर फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. आणि हे PGL म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि 1,3 BPGA म्हणजे 1,3 बायफॉस्फेट. तर असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आपण क्रेब्स सायकल एकदा बघून घेऊया. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, आयसोसायट्रिक ऍसिड अशा आपण म्हणजे आपण लर्न कसं करणार आहे त्याप्रमाणे आपण लिहूया. ठीक आहे, म्हणजे काय झालं, आयसोसायट्रिक ऍसिड, त्यानंतर अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड. ठीक आहे, त्यानंतर सक्सिनिल कोएन्झाइम आहे, त्यानंतर सक्सिनेट, त्यानंतर फ्युमॅरेट, त्यानंतर मॅलेट, त्यानंतर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. ठीक आहे, आता आपण याला भरूया, म्हणजे सगळ्यात पहिलं ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड पासून सुरू करायचं लर्न करायला. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, आयसोसायट्रिक ऍसिड, अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड, सक्सिनिल कोएन्झाइम आहे, सक्सिनेट, फ्युमॅरेट, मॅलेट असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं, भरत जायचं. वॉटर कशा आता पहा आपण करूया. ठीक आहे, ऍसिडिल कोएन्झाइम आहे इथे बिलकुल. ठीक आहे, ऍसिडिल कोएन्झाइम आहे, इथून आला सायट्रिक ऍसिड बनला आणि कोएन्झाइम बाहेर निघाला. ठीक आहे, ही रिएक्शन संपली. त्यानंतर इथे आहे वॉटर. इथे येईल वॉटर आणि एन्झाइम येईल ऍक्वानिटेज. ठीक आहे, झालं. त्यानंतर आयसोसायट्रिक ऍसिड टू अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड मध्ये NADH2 बनत आहे. NAD पासून. ठीक आहे, डिहायड्रोजनेशन झालं म्हणजे, म्हणून एन्झाइम कोणता येईल आपला, अल्फा कीटोग्लुटारेट, म्हणजे बनत जो आहे त्याचं नाव घेऊन अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजनेस. ठीक आहे, आणि कोएन्झाइम ए पण होत आहे इथे रिसायकल, म्हणजे कोएन्झाइम ए आतमध्ये गेला, CO2 बाहेर निघाला. ठीक आहे, आता अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड पासून आपण काय बनवत आहोत, सक्सिनिल कोएन्झाइम आहे. ठीक आहे, सक्सिनिल कोएन्झाइम सॉरी कोएन्झाइम जो आहे तो याच्यामध्ये नाहीये. इथे आयसोसायट्रिक ऍसिड टू अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड मध्ये फक्त NADH2 आहे आणि जे CO2 आणि कोएन्झाइम आहे ते याच्यामध्ये आहे. म्हणजे अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड म्हणजे कोएन्झाइम आतमध्ये गेला, CO2 बाहेर निघाला
आणि NAD परत बनला. तर मी काय म्हटलं होतं, जो बनणार आहे त्याचं नाव घेऊन आपण एन्झाईमचं नाव लिहूया. तर अल्फा कीटो इथे येईल, अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजनेज. सॉरी माय बॅड. इथे येईल अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजनेज आणि याच्या एन्झाईमचं नाव आहे आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे. म्हणजे जो एन्झाईम पासून आपण बनवत आहोत त्याचं नाव घेऊन, म्हणजे जसं आता इथे तर आयसोसायट्रिक ऍसिड पासून आपण बनवत होतो, म्हणून आयसोसायट्रिक ऍसिड पासून आपण बनवत होतो म्हणून आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज, आणि अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड पासून बनवत होतो म्हणजे अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे. हा, तर आता आपण पुढे जाऊया. सक्सिनिल कोएन्झाइम पासून आपण काय करत होतो, कोएन्झाइमला बाहेर काढूया एका. त्यानंतर सबस्ट्रेट फॉस्फोरायलेशनचा क्वेश्चन इथे इम्पॉर्टंट असतो. GDP GTP. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथल्या तिथेच ATP बनवा पटकन. ठीक आहे. हे झालं. आणि इथे येईल आपला सक्सिनिल कोएन्झाइम आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर सक्सिनेट पासून आपल्याला फ्युमॅरेट बनवायचं आहे, तर इथे आपला एक यूज होतो. फ्युमॅरेट पासून आपल्याला FADH2 बनतो, FAD पासून, आणि एन्झाईम आहे सक्सिनेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे वॉटरला आतमध्ये टाकू एका आणि एन्झाईमचं नाव देऊ फ्युमॅरेज, म्हणजे ज्या सबस्ट्रेट पासून बनवत आहे त्याला धरून नाव बनवायचं. त्याच्यानंतर इथे परत NADH2 बनवूया आणि मॅलेट डिहायड्रोजनेज झालं म्हणजे डिहायड्रोजनेज हे आलं पाहिजे. ठीक आहे. तर ही झाली आपली एक सायकल. कसं लक्षात ठेवलं, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, आयसोसायट्रिक ऍसिड, अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड, सक्सिन कोएन्झाइम, सक्सिनेट, फ्युमॅरेट, मॅलेट, आणि त्याच्यानंतर भरत जायचं कोणत्या कोणत्याचे NADH2 बनत आहे फक्त लक्षात ठेवायचं. आणि ज्या कंपाऊंड पासून आपण बनत आहोत त्याला धरून एन्झाईमचं नाव बनवायचं. ठीक आहे. तर आता आपण एकदा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं सिम्प्लिफाईड व्ह्यू बघून घेऊया. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं सिम्प्लिफाईड व्ह्यू. ठीक आहे. NAD प्लस NADH. ठीक आहे. हे असं बनलं. इकडे आला सबस्ट्रेट जो आहे त्याच्यामध्ये इथून जो पण आहे त्याचं डिहायड्रोजन झालं, म्हणजे समजा सबस्ट्रेट AH2 आहे तर त्याचं A बनलं आणि इथून आले 2 हायड्रोजन. ठीक आहे. आणि त्यानंतर हा झाला कॉम्प्लेक्स 1. कॉम्प्लेक्स 2 मध्ये आहे आपलं हे असं FADH2 आणि इथून बनला आपला FAD. प्रोटीन आहे इकडे. ठीक आहे. प्रोटीन, आणि इथून आपला एक बनला ATP. ठीक आहे. म्हणजे कोणत्या स्ट्रक्चर ATP बनतं हे लक्षात ठेवायचं. ADP प्लस IP झालं इथे. ठीक आहे. त्यानंतर इकडे आहे, हा झाला दुसरा, आणि आता येतो इथून आपला सायटोक्रोम B. ठीक आहे. सायटोक्रोम B असं झालं. इथून निघाले आपले 2 हायड्रोजन. ठीक आहे. 2 हायड्रोजन. त्यानंतर आता इथे येईल आपला सायटोक्रोम C. ठीक आहे. सायटोक्रोम C हा असा येईल आहे. त्याच्यानंतर आता इथे येईल आपला सायटोक्रोम A हा असा. त्यानंतर येईल आहे सायटोक्रोम A3. म्हणजे या डायग्राम पासून तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येईल. आणि इथे आहे आपला वॉटर, हाफ ऑक्सिजन पासून हे 2 हायड्रोजन इकडे घेत जाते. ठीक आहे. त्यानंतर इथून आपला परत एक बनला ATP, सायटोक्रोम BC. ठीक आहे. ATP बनला, ATP प्लस IP. ठीक आहे. तर असं झालं. आणि त्याच्यानंतर आता आपण एकदा क्वेश्चन्स रिव्ह्यू करून घेऊया. डिफरन्स बिटवीन, हे डिफरन्स लिहून देणार आहे. डिफरन्स सगळे लिहून देणार आहे, म्हणजे डिफरन्स बिटवीन रेस्पिरेशन, कंबशन पाहून घेऊ. ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, एरोबिक रेस्पिरेशन, फर्मेंटेशन हे आपण बघून घेऊया. आणि सेकंड क्वेश्चन कडे वळते आहे मी.
हे सगळं लिहून देणार आहे डिफरन्स. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सबस्ट्रेट अँड द मोस्ट कॉमन रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. आता तुम्हीच सांगा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट काय काय असू शकतात? पॉसिबिलिटी, नॉट प्रेफरेबली. ठीक आहे, म्हणजे कोणते कोणते राहू शकतात? बिलकुल राहू शकतात. ग्लुकोज राहू शकतो, सुक्रोज राहू शकतो, पण ब्रेकडाऊन करून ग्लुकोज आणि सुक्रोज फ्रुक्टोज मध्ये. त्यानंतर फॅटी ऍसिड राहू शकतो, अमायनो ऍसिड राहू शकतो, आणि मोस्ट कॉमन कोणता विचारला त्यांनी? तो आहे आपला ग्लुकोज. तिसरा क्वेश्चन आहे सिस्टम स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ग्लायकोलिसिस, ते आपण बघितलं. त्यानंतर व्हॉट इज द मेन स्टेप इन द एरोबिक रेस्पिरेशन अँड वेअर डज इट टेक प्लेस? मेन स्टेप्स म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनचे कुठे? ऑक्सिजन जेव्हा युटिलाइज होतं, आणि ते आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचे नव्हते आपल्या इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यानंतर गिव्ह द स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द ओव्हरऑल क्रेब्स सायकल, ते आपण बघितलं. ETS बघितलं. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन डिफरन्सेस मी पूर्ण लिहून देणार आहे. त्यानंतर व्हॉट आर द अझम्पशन्स मेड ड्युरिंग द कॅल्क्युलेशन्स ऑफ द नेट गेन ऑफ एटीपी, आपण पहिल्याच क्लासमध्ये बघितलं होतं. त्यानंतर रेस्पिरेटरी पाथवे, अँफिबोलिक पाथवे का बरं आहे हे आपण बघितलं होतं. कारण की कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम दोन्ही होत आहे. कॅटाबॉलिझम म्हणजे तोडणे, म्हणजे ग्लुकोजला तोडणे किंवा फॅटी ऍसिडला तोडणे किंवा अमायनो ऍसिडला तोडणे, आणि क्रेब्स सायकल मध्ये एंटर होऊन ऑक्सिजन बनवून ETS मध्ये जाऊन एनर्जी बनवणे. किंवा जर असे कंडिशन्स येतील ज्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडिल कोएन्झाइम, एक्झाम्पल म्हणजे ऍसिडिल कोएन्झाइम पासून फॅटी ऍसिड बनवायचे, म्हणजे सबस्ट्रेट आपण बनवत आहोत म्हणजे अनाबॉलिझम म्हणून कॅटाबॉलिक पाथवे आणि अनाबॉलिक पाथवे मिळून बनवलं अँफिबोलिक पाथवे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे 11th क्वेश्चन आहे. सॉरी, डिफाईन आरक्यू रेस्पिरेटरी क्वोशियंट, म्हणजे आपण बघितलं होतं की काय असतं की व्हॉल्यूम ऑफ CO2 इव्हॉल्ड बाय व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम हे असतं. आणि त्यानंतर डिपेंड करतं की सबस्ट्रेट कसा असेल. जर ट्रिपायलमिथिन आहे तर हे आपण टेबल बनवला होता. 0.7 येईल आहे, प्रोटीन असेल तर 0.9 येईल आहे, आणि ग्लुकोज असेल तर 1 येईल आहे. त्यानंतर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन काय आहे हे पण बघितलं, आणि सिग्निफिकंट स्टेप वाईज रिलीज ऑफ एनर्जी हे पण आपण बघितलं. तर आता मी सगळे एकदा डिफरन्सेस लिहून देते आहे. तर पहिला क्वेश्चन होता आपला रेस्पिरेशन कंबशन. ठीक आहे, तर रेस्पिरेशन कंबशन मध्ये आपण पटापट लिहून घेऊया की काय काय इम्पॉर्टंट आहे. रेस्पिरेशन कशी आहे? स्लो प्रोसेस आहे, आणि कंबशन कशी आहे? फास्ट आहे. त्यानंतर टेक्स प्लेस इन बॉडी टेम्परेचर, आणि टेक्स प्लेस एट हाय इग्निशन टेम्परेचर. Fuel for oxidation reaction is food. Fuel for oxidation reaction is food, and fuel for oxidation reaction is mainly हायड्रोकार्बन. ठीक आहे, त्यानंतर ऑक्सिडेशन रिएक्शन इज ऑलवेज कम्प्लीट. ही ऑक्सिडेशन कशी आहे? ऑक्सिडेशन इज कम्प्लीट. ठीक आहे, and the reaction producer CO2, water and energy. ठीक आहे, तसंच इकडे ऑक्सिडेशन जे आहे ते कसं आहे? कम्प्लीट नाही आहे, म्हणजे मे नॉट बी कम्प्लीट. ठीक आहे, आणि रिएक्शन प्रोडक्ट्स मे कॉज पोल्युशन. Products may cause pollution due to the presence of the unburned due to due to unburned carbon particles. ठीक आहे, तर हे झालं आपलं डिफरन्स बिटवीन रेस्पिरेशन आणि कंबशन. त्यानंतर यात आपल्याला एक विचारला होता डिफरन्स ग्लायकॉलिसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये डिफरन्स विचारला होता. तर पटापट आपण घेऊया हे.
इन सायटोप्लाझम आणि हे होईल मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर लिनियर पाथवे आहे हा. ठीक आहे, हा आहे लिनियर पाथवे आणि हा आहे सायक्लिक पाथवे. ठीक आहे, हा झाला आपला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट म्हणजे हा एरोबिक ऍज वेल ऍज अनेरोबिक रेस्पिरेशन मध्ये होतं. ठीक आहे, आणि हे जे आहे ते फक्त होतं आपलं एरोबिक रेस्पिरेशन ओनली. ठीक आहे, चौथा पॉइंट बनतो कन्झ्युम्स टू एटीपी, डज नॉट कन्झ्युम एटीपी. ठीक आहे, त्यानंतर पाचवा पॉइंट बनतो yields टू NADH पर ग्लुकोज मॉलिक्यूल आणि इकडे yields 6 NADH molecules, 2 FADH molecules from 2 acetyl coenzyme A. ठीक आहे, सहावा पॉइंट बनतो आपला पार्शली ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज, पार्शल ऑक्सिडेशन, कम्प्लिटली ऑक्सिडेशन. ठीक आहे, कम्प्लीट ऑक्सिडेशन होते इथे. ठीक आहे, डज नॉट प्रोड्यूस CO2 आणि प्रोड्यूस CO2. ऑफकोर्स इकडे CO2 बनेल, इकडे CO2 नाही बनणार. ठीक आहे, तर असं झालं आपला हा डिफरन्स. त्याच्यानंतर अजून एक आपला क्वेश्चन होता म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन आणि फर्मेंटेशन मधला एक क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये कॉमन इन ऑल हायर प्लांट्स, कॉमन इन ऑल हायर प्लांट्स. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अनकॉमन इन हायर प्लांट्स बट कॉमन इन सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड रेअर इन प्लांट्स. ठीक आहे, दुसरा पॉइंट बनतो इनसाइड द लिव्हिंग सेल होते हे, आणि इकडे जे आहे ते आउटसाइड द लिव्हिंग सेल. इट occurs outside the living cell. Living cells are not the essential in some fermentation. ठीक आहे, आउटसाइड द लिव्हिंग सेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा पॉइंट बनतो एनर्जी रिलीज इन लार्ज अमाउंट, दॅट इज 36 ATP, आणि एनर्जी रिलीज इन लेसर अमाउंट टू फॉर्म 2 molecules ऑफ ATP. ठीक आहे, नॉट टॉक्सिक टू प्लांट्स, दिस इज नॉन टॉक्सिक टू प्लांट्स अँड दिस इज टॉक्सिक टू हायर प्लांट्स. ठीक आहे, तर असे आपले हे सगळे डिफरन्सेस झालेले आहेत कम्प्लीट, आणि हा चॅप्टर आपण इथेच क्लोज करूया. तर असे आपण सगळे प्रश्न कव्हर केले आहेत, आणि माझी हीच एक लास्ट ऍडवाइस राहील की भेटूया आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये. पण ही एक ऍडवाइस आहे या चॅप्टर साठी स्पेसिफिकली की कुठल्या रिएक्शन साठी कुठली एन्झाईम आहे, किती एटीपी मॉलिक्युल्स बनत आहे, आणि कोणत्या याच्यामध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आहे. या सगळ्या सायकल जरी तुम्ही लिहून काढलं ना भरपूर वेळा, तरी या चॅप्टरचे एमसीक्यूज ऑलमोस्ट 99% याच्यावर येतात आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये.